या ठिकाणी ग्रीन व्हॅली सोसायटी आणि आजूबाजूच्या बऱ्याचशा अशा 5-25 सोसायट्या या ठिकाणी त्याचे चेअरमन सेक्रेटरी उपस्थित होते। आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार श्री सचिन शिवाजीराव दोडके यांच्या प्रचारार्थ आम्ही आज प्रचाराचा एक दिवस शिल्लक असताना नाऱ्यामधल्या 90% सोसायट्या आम्ही कव्हर केलेल्या आहेत। सुप्रियाताई भूमकर असतील, प्रभावताई भूमकर असतील आणि उमेदवारांचे प्रतिनिधी असतील यांच्यामार्फत 90% सोसायटी आम्ही कव्हर केलेल्या आहेत। अजूनही नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। त्यांनी 12.5 वर्ष जी काही कष्टामध्ये काढलेत, कुठलाही विकास न पाहिलेला आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी नागरिकांचा मध्ये त्याबद्दल प्रचंड रोष आहे आणि ते रोषाचाच परिणाम असा दिसून येतोय की आपले सचिन भाऊ दोडके हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत। या ठिकाणी बऱ्याच सोसायट्यांनी कचऱ्याचा प्रश्न मांडला। आता आम्ही सुप्रियाताई असतील, भूमकरताई असतील यांना बरोबर घेऊन आपल्या विभागाच्या महासंसद रत्न खासदार बारामती लोकसभेच्या यांच्याकडे एक प्रस्ताव घेऊन जाणार आहे। कचऱ्याचा जो समस्या आहे, या ठिकाणी कचरा सोसायटीमध्येच कसा जिरवला जाईल याबद्दल आधुनिक पद्धतीने जे संशोधन होते, फुडीसारख्या मशीन्स येत आहेत, त्या अनुदानाच्या तत्वावरती प्रत्येक सोसायटीला कशा देता येतील आणि इथला कचरा या सोसायटीमध्ये कसा जिरवता येईल, त्याच्यापासून जे खत निर्माण झालं आहे ते सोसायटीच्या गार्डनला आणि आपल्या शेतकरी बांधवांना कसं व्यवस्थित वितरित करता येईल, या जेणेकरून कचऱ्याचा सोसायटीचा प्रश्न सुटेल। जे कचरा गाड्या म्हणजे वाहतुकीचं जे आहेत, वाहतूक मोठ्या प्रमाणात होते कचरा गाड्यांचे, तो प्रश्न सुटेल। आणि विशेष म्हणजे जे स्वच्छ संस्था आहे, जे चराऊकुरण केलेलं आहे, त्याच्यापासून नरेकर आणि आजूबाजूची 32 गावं आहे त्यांच्यापासून सुटका होईल। हे करण्यासाठी आम्ही महासंसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे पाठपुरावा करू आणि मला निश्चितच आता या ठिकाणी आम्ही जो सोसायटीमध्ये मेळावे घेतोय त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय। याच्यावरून आम्हाला आता सगळ्यांनाच माहिती आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार श्री सचिन शिवाजीराव दोडके हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत आणि जेवढ्या समस्या सांगितल्या आहेत त्या सर्व सोडवण्यात येतील। धन्यवाद। आज आपण भूमकरनगर सोसायटीच्या आसपासच्या ज्या सोसायटी आहेत तिथे आपण आज मीटिंग आयोजित केलेली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन भाऊ दोडके यांच्या प्रचारार्थ आज ही मीटिंग आयोजित केली होती। या मीटिंगसाठी आज आपण 7 ते 8 सोसायट्या एकत्र येऊन इथे गेट टुगेदर असा प्रोग्राम ठेवला होता। महिलांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला। लोकांच्या काही मूलभूत गरजा आहेत, रस्ता, पाणी, वीज, त्याही इथे पूर्ण झालेल्या नसल्यामुळे नागरिकांमध्ये खूप रोष आहे। अक्षरशः नरेची इतकी बकाल अवस्था झाली आहे की जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य वाढलेले आहे। लाईटचे पोल नाहीत, लोक अंधारामध्ये प्रवास करत आहेत, त्याच्यामुळे नागरिकांमध्ये फार असंतोष आहे आणि त्याला आता कुठेतरी त्यांना असं वाटतं की चांगला उमेदवार आला तर आमच्या ह्या समस्या पूर्ण होतील आणि ते आता सचिन भाऊंकडे खूप अपेक्षाने पाहत आहेत। सचिन भाऊचा विजय तर नक्कीच आहे, पण आता ह्या सगळ्या नागरिकांनी त्यांना साथ देण्याची आम्हाला आता एवढ्यातच असं ग्वाही दिली आहे की आम्ही त्यांना साथ देऊ आणि निवडून आणू। त्याच्यामुळे आता मी सगळ्यांना आव्हान करते की सचिन शिवाजीराव दोडके यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, अनुक्रमांक आहे 1 नंबरचं बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करा। हेच आता मी बोलते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बहुमताचं असं आहे की यावेळेला तुतारी वाजण्याचे चान्सेस जास्त दिसत आहेत, कारण ज्या काय 12-13 वर्षामध्ये आज जे काही कोणी आमदार आहेत आता त्यांचं इकडचं असलेलं लक्ष कमी असल्यामुळं कदाचित ह्या वेळेला तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही। कारण गेल्या वेळेला पण सचिन भाऊ दोडके थोड्याफार फरकानेच फक्त पडलेले आहेत, म्हणजे त्यांचा पराभव झालेला आहे। यावेळेला थोडंसं किती जरी काय झालं, घासून निवडणूक जरी होत असेल तरीसुद्धा त्यामध्ये सचिन भाऊ दोडके हे कदाचित सरसी मारून निघून जातील। किती सोसायटी इथे तुम्ही एकत्र आहेत अशा? आम्ही आता इथं आमचं सोसायटी असोसिएशन आम्ही एक स्थापन केलेलं आहे ॲक्च्युली इथेमध्ये नऱ्यामध्ये। बऱ्याच सोसायटीचे लोक आम्ही एकत्र येऊन ज्या इथल्या लोकल समस्या आहेत त्याच्यावरती आम्ही ट्रॅफिक असेल, पाणी असेल, कचरा समस्या असेल, ह्याच्यावरती बऱ्याच सोसायटीचे मेंबर एकत्र येऊन आम्ही ह्याच्यावर चर्चा करून निवेदनं देणं असेल किंवा काही गोष्टी एकत्र येऊन करणे असेल तर त्या आमच्या सुरू आहेत। आणि ह्या बेसिक गोष्टी आहेत, अजूनही त्या सुटलेल्या नाही आहेत, किंवा कचरा, पाणी, ड्रेनेज लाईन, ह्याच बेसिक गोष्टी आहेत।
बाकीच्या लोकांच्या कुठल्याच अपेक्षा नाहीत, फक्त ह्याच अपेक्षा आहेत, त्या अजूनही पूर्ण होत नाहीत. मी लोटस टॉवर म्हणून सोसायटी आहे इथं नरेगावामध्ये, तिथेच राहतो. तिथं मी सेक्रेटरी आहे. इथलं स्थानिक उमेदवार माहिती आहे कोण आहेत, कशी काम आहेत त्यांच्याकडे? नाही, आता स्थानिक उमेदवार आता नवीनच आता आलेले आहेत, सचिन दोडके म्हणून. ह्याच्या आधी दुसरे अनुभव होते, पण आता ह्यांनी आता की नवीन आता आलेला चेहरा. आम्हाला काय फक्त आमची कामं होणं, नरेगावाशांची सोय होणं, त्यांची गैरसोय होऊ नये याच प्रतिशत नरेगाव आत्तापर्यंत थांबलेला आहे. ह्यांनी जर त्यांच्या गोष्टी त्यांनी कंप्लीट केल्या तर भविष्यात त्यांना अजून एक परत संधी मिळेल. आता जर संधी द्यायचा आम्ही प्रयत्न करू. नवीन चेहरा आहे तर एक आहे सगळ्यांचं मत की आपलं आहे, साथ देऊया. पण शेवटी त्यांनी त्यांच्या गोष्टी त्यांनी आपल्या ज्या आश्वासनं दिलेली आहेत ते त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कंप्लीट करावे, म्हणजे नरेगावाशांना त्याचा त्रास कमी होईल आणि तिथून पुढचं त्यांचं जे आयुष्य आहे नरेगावांचं जरा सुखकारक जाईल. एवढंच विषय म्हणजे तो तरी वाजवण्याची माणसं आहेत. आधीचे आमदार तर अजून नाहीत आले, कसं मीही 2-4 दिवस बाहेरच गावी होतो. जर येऊन गेले असतील तर काही कल्पना नाही. पण आत्ता तर पहिला आता सुप्रियाताईंमुळे आमचा जे कॉन्टॅक्ट आला, त्यांनी पण आम्हाला सांगितलं की या म्हणून. बऱ्याच वर्षापासून सुप्रियाताईंची पण ओळख आहे, त्या बऱ्याच त्या या ठिकाणी येऊन मदत करतात हे सगळ्यांसाठी, आणि आम्ही त्यांच्याकडून हक्कानं करून घेतो. आता त्यांनीच आणलेत आहेत दोडक्यांना, त्यांनी म्हणलेत की आहेत आमचे आमदार आहेत तर ते करून देतील. तर काही समस्या बऱ्याच लोकांनी मांडलेल्या आहेत, तर त्या कंप्लीट व्हाव्या एवढीच नरेगावाशाकडून त्यांची अपेक्षा आहे आमच्याकडून.